दत्ताच्या बातमीने वाजेल. वेळ जाऊ दे, आज वेळेचा हिशोब करू नकोस, कारण आज दत्ताची कथा तुझ्या आयुष्यातील वेळेचाच हिशोब बदलणार आहे. त्या सोमवारी सकाळी आकाश काहीसं वेगळंच होतं. सूर्य उगवला होता, पण त्याच्या प्रकाशात नेहमीसारखा उत्साह नव्हता. जणू काही तोही थांबून बघत होता. आज कोणाच्या आयुष्याला दिशा मिळणार आहे आणि कोणाच्या आयुष्याला धडा. गण्या पाटलाचं घर गावाच्या शेवटच्या टोकाला होतं. घर काय, 4 भिंती आणि त्यावर उभं असलेलं दुःख. पत्नी शांत, डोळ्यांत सतत प्रश्न. 2 मुलं, भुकेपेक्षा मोठी स्वप्न आणि स्वप्नांपेक्षा मोठी निराशा. गण्या मेहनती होता, पण नशिबावर सतत रागावलेला. मी काय कमी करतो, हा प्रश्न त्याच्या मनात रोज उठायचा, पण उत्तर कधीच मिळायचं नाही. त्या दिवशी तो मंदिराकडे निघाला नव्हता. देवावर राग होता. दत्त, जर तू असशीलच तर इतकं का सहन करायला लावतोस, हा प्रश्न त्याच्या तोंडातून नाही, पण अंतर्मनातून उठत होता. तेवढ्यात त्याच्या जुन्या फोनवर एक नोटिफिकेशन वाजलं. एका अनोळखी नंबरवरून आलेला व्हॉइस मेसेज. सामान्यपणे तो दुर्लक्ष केला असता, पण त्या दिवशी का कोण जाणे. त्याने प्ले बटन दाबलं. आवाज शांत होता. खोल, वेळ जाऊ दे, पण ही दत्ताची कथा ऐकून घे. गण्या थबकला. आवाज पुढे म्हणाला, ही कथा ऐकणं म्हणजे चमत्कार मागणं नाही, ही कथा ऐकणं म्हणजे स्वतःकडे बघणं आहे. तो फोन कानाशी लावून बसून राहिला. कथेतील व्यक्ती ही गण्यासारखीच होती. दरिद्री, रागावलेली, देवावर प्रश्न विचारणारी. पण हळूहळू कथा बदलत गेली. त्या कथेतील माणूस दर सोमवारी मंदिरात जायचा नाही, तर स्वतःच्या वागण्यात एक बदल करायचा. कोणाशी खोटं बोलायचं नाही, कोणाला दोष द्यायचा नाही, आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःच्या दुःखासाठी इतरांना जबाबदार धरणं थांबवायचं. आवाज म्हणाला, दत्त चमत्कार देत नाही, दत्त पात्रता निर्माण करतो. हे वाक्य गण्याच्या मनात खोलवर बसलं. कथा पुढे जात असताना अचानक आवाज थांबला. फोन स्क्रीन काळी झाली. गण्या घाबरला. पुढे काय? त्याने फोन हलवला. नेटवर्क तपासलं. तेवढ्यात फोन पुन्हा वाजला. यावेळी व्हॉइस नव्हता, मेसेज होता. ज्या फोनवर ही कथा ऐकलीस तोच फोन आनंदाच्या बातम्यांनी वाजेल, पण आधी मनातील कटुता शांत कर. त्या रात्री गण्याला झोप लागली नाही. पहिल्यांदाच त्याने देवाकडे काही मागितलं नाही. फक्त इतकंच म्हणाला, जर मी चुकत असेन तर मला बदल. दुसऱ्या दिवशी त्याने एक छोटा निर्णय घेतला. ज्यांनी त्याची फसवणूक केली होती त्यांच्याबद्दल वाईट बोलणं थांबवलं. जे काम मिळेल ते प्रामाणिकपणे करायचं ठरवलं. आणि दर सोमवारी दत्ताचं नाव घेऊन स्वतःचा अहंकार थोडा कमी करायचा. तिसऱ्या सोमवारी त्याच फोनवर कॉल आला. एका जुन्या ओळखीच्या माणसाचा. गण्या, एक काम आहे, विश्वासू माणूस हवा. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, कारण पहिल्यांदाच कुणी त्याच्यावर विश्वास दाखवला होता. महिने गेले. घरात अन्न आलं, मुलांच्या चेहऱ्यावर हसू आलं, आणि गण्याच्या मनात शांतता. एक दिवस तोच फोन पुन्हा वाजला. अनोळखी नंबरवरून. फक्त एकच वाक्य, ज्यांनी तुला बर्बाद केलं त्यांनाही देव आज धडा शिकवतोय, पण तू सूड घेऊ नकोस. दत्त तुझ्या बाजूने आहे. गण्या समजून गेला, देव म्हणजे सूड नाही, देव म्हणजे समतोल. त्या दिवशी तो मंदिरात गेला, मागण्यासाठी नाही, आभार मानण्यासाठी. त्याला कुठलाही चमत्कार दिसला नाही, पण स्वतःमध्ये झालेला बदल तोच सगळ्यात मोठा चमत्कार होता. आजही ही कथा अनेक फोनवर वाजते. कुणाच्या फोनवर नोकरीचा कॉल येतो, कुणाच्या फोनवर तुटलेलं नातं पुन्हा जुळतं, कुणाच्या फोनवर फक्त एक मेसेज येतो, आता तू मजबूत झालास. जर ही कथा ऐकून तुझ्या मनात थोडंसंही हलचल झाली असेल तर आजचा सोमवार हलक्यात घेऊ नकोस. ही कथा पुढे पाठव, कारण कदाचित कोणाच्या तरी आयुष्यात दत्त आज तुझ्या फोनमधून पोहोचणार आहे. दत्त समर्थ. श्री स्वामी समर्थ.